म्हणून असो हे आघवे, एथ न बोलणे काय बोलावे, ते खुणाची पावेल स्वभावे आत्माराम. म्हणून हे सर्व बोलणे असू द्या, जो प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे त्याबद्दल शब्दांनी काय बरे बोलावे. आत्मस्वरूपाचे ठिकाणी जे ऐक्य पावलेले ब्रह्मनिष्ठ पुरुष आहेत ते या सूक्ष्म विचारातील खरे वर्म सहज जाणतील. जे ऐसेनी सुखे मातले, आपण पाची आपण गुंतले, ते मी जाणे निखळ वोतले सामरस्याचे. जे अशा सुखाने परिपूर्ण संपन्न झाले आहेत, जे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रममाण झालेले आहेत, ते पूर्णपणे साम्य रसाचे ओतलेले पुतळे आहेत असे मी समजतो. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे. ते ब्रह्मनिष्ठ पुरुष आनंदाचे प्रतिबिंब आहेत, सुखाचे अंकुर आहेत किंवा त्यांच्या रूपाने महाबोधाने जणू क्रीडा केलेली आहे. ते विवेकाचे गाव की परब्रह्मींचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते विवेकाचे संपूर्ण गाव आहे किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव अथवा ब्रह्मविद्येचे सुशोभित केलेले अवयव आहेत. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक, हे बहु असो एकैक वानिसी काही. ते सत्वगुणातला मूर्तिमंत सात्विकपणा आहेत. ते चैतन्याच्या शरीराची बांधेसूद ठेवण आहेत. यावर सद्गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार असू दे. ब्रह्मनिष्ठ पुरुषांची एक एक लक्षणे किती म्हणून वर्णन करणार आहेस.